मंडळी, कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी त्रिपुर वात लावली जाते आणि ती वात आपण कशी लावावी तर त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी शिव मंदिरात किंवा घरी ही त्रिपुर वात लावण्याची परंपरा आहे. त्रिपुर वात म्हणजे 750 वाती मिळून ही एक वात बनवली जाते. ही वात आपल्या मनातील षड विचारांचे म्हणजेच काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सर यांचे दमन व्हावे, तसंच जीवनातील नकारात्मकता तसेच अडीअडचणी दूर होऊन आपल्या आयुष्यात प्रकाश यावा यासाठी ही त्रिपुर वात लावली जाते. ज्याप्रमाणे महादेवांनी त्रिपुरासुराचा वध करून देवांच्या आयुष्यातील अंधकार दूर केला, त्याचप्रमाणे आपल्याही आयुष्यातील अंधकार दूर व्हावा अशी प्रार्थना या दिवशी केली जाते. तर आता त्रिपुर वात कशी लावावी तर वर सांगितल्याप्रमाणे ही वात 750 वातींचा समूह मिळून तयार केली जाते. बाजारातही तुम्हाला ही सहज उपलब्ध होईल आणि ही वात गाईच्या शुद्ध तुपामध्ये भिजवून मातीच्या मोठ्या पंटीमध्ये लावली जाते. त्यानंतर हळदी कुंकू, बेलपत्र, पांढरी फुलं याशिवाय कापूर या पूजेसाठी आपण घ्यावा. सर्वात आधी जिथं तुम्ही त्रिपुर वात लावणार आहात ती जागा स्वच्छ करावी. जमिनीवर सुंदर रांगोळी काढून हळदी कुंकू अर्पण करून भूमिपूजन आपण करावं. त्यानंतर गाईच्या तुपात भिजवलेली वात मोठ्या पंटीमध्ये दीपमालेत ठेवावी आणि तेलाचाही वापर तुम्ही करू शकता. भगवान शिवशंकरांच्या प्रतिमेची म्हणजेच शिवपिंडीची पूजा आपण विधिवत करावी. दूध पाण्याचा अभिषेक करावा. भस्म, चंदन, पांढरी फुलं, बेलपत्र अर्पण करावीत आणि ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा. पूजेनंतर भीमसेनी कापूर किंवा साधा कापूर प्रज्वलित करून त्यानेच ही त्रिपुर वात आपण प्रज्वलित करावी. ही वात पेटवताना आपल्या मनातील वाईट विचार, नकारात्मकता दूर व्हावी आणि जीवनात प्रकाश यावा अशी आपण मनोभावे प्रार्थना करावी. अनेक जण या दिवशी पवित्र नदीमध्ये दीपदानही करतात. यालाही अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. त्रिपुर वात पूर्ण जळाल्यानंतर तिचं भस्म शिवशंकरांना अर्पण करावं आणि घरातील सर्वांनी अंगारा म्हणून ते लावावं. यामुळे सकारात्मक ऊर्जा घरामध्ये संचारते आणि नकारात्मकता दूर होण्यासही मदत होते. श्री स्वामी समर्थ.